मित्रांनो, कम्प्युटरचा जर आपण इतिहास बघितला तर घराच्या आकाराच्या मेनफ्रेम कम्प्युटर्स पासून आपण आता सुपर कम्प्युटर पर्यंत आलो आणि आता आपलं पुढचं पाऊल असणार आहे क्वांटम कम्प्युटर्स. आता क्वांटम कम्प्युटर्स म्हणजे काय? क्वांटम मेकॅनिक्स आपण ऐकलेलं असतं. तर क्वांटम मेकॅनिक्सच्याच तत्वावर किंवा त्यातल्या नियमावर आधारित असलेला हा संगणक असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ जसं आपण क्वांटम मेकॅनिक्समध्ये लाईट अर्थात प्रकाश हे एकाच वेळी पार्टिकल सुद्धा आहे आणि वेव्ह सुद्धा आहे, म्हणजे असं एक प्रकारचं द्वैत त्यामध्ये असतं. त्याचप्रमाणे क्वांटम कम्प्युटरमध्ये एकाच वेळी एक युनिट हा शून्य पण असू शकतो किंवा एक पण असू शकतो. आता साध्या कम्प्युटरमध्ये किंवा सुपर कम्प्युटरमध्ये एकतर एंटिटी 0 असते किंवा 1 असते, परंतु क्वांटम कम्प्युटरमध्ये मात्र ती एकाच वेळी शून्य असू शकते किंवा एक किंवा दोन्ही असू शकते. तर हे जे क्वांटम मेकॅनिक्स मधले सुपर इम्पोजिशन किंवा एन्टँगलमेंट या ज्या हे जे नियम आहेत किंवा तत्व आहेत यावर आधारित असलेलेच हे क्वांटम कम्प्युटर्स आहेत. आणि गुगलने विकसित केलेला सायकामोर नावाचा क्वांटम कम्प्युटर तुम्हाला यासाठी अभ्यासता येईल.